नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने। बिहारमध्ये एनडीए सुसाट चालली आहे। महागठबंधनची पिछेहाट झाली। पोल ऑफ पोलचा एक अंदाज समोर येतोय। विरोधकांना यामुळे जबरा धक्का बसला। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे। एक्झिट पोलनुसार एनडीएला 147 ते 167 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महागठबंधनला 70 ते 90 जागांवरती समाधान मानावं लागण्याची चिन्ह आहे। 14 नोव्हेंबरला या संदर्भातला निकाल जाहीर होईल। बिहारमध्ये सलग दुसऱ्यांदा एनडीएचं सरकार येण्याची दाट शक्यता आहे। या निर्णयामुळे विरोधकांना जबरा धक्का बसलेला आहे। पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येण्याच्या तयारीमध्ये। आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। राजकीय विश्लेषक अतुल पेटकर आता माझ्यासोबत आहेत। अतुलजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो जी, जे काही एक्झिट पोलचे अंदाज येत आहेत बिहार निवडणुकीच्या बाबतीमधले, त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे दिसतंय की पुन्हा एकदा एनडीएलाच बिहारवासियांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे। आपलं मत? नाही, ते स्वाभाविकही आहे आणि आपण अनेकदा बघतो की एक्झिट पोलचे जे अंदाज असतात जी म्हणजे सगळ्याच वाहिन्यांचे वेगवेगळ्या संस्थांचे, तर ते त्यात चढ उतार होत राहतात। शेअर मार्केट सारखे कधी ते खूप तंतोतंत खरी उतरतात, कधी एकदमच फसतात, ते म्हणजे बरोबर येत नाही। जी पण यावेळेस थोडं चित्र वेगळं आहे। आपण साधारण एक ट्रेंड बघितला तर बिहार हा शब्द काही फार चांगल्या अर्थाने वापरला जात नाही। जी म्हणजे कुठेही, म्हणजे आपण बघतो की अरे महाराष्ट्राचा बिहार केला किंवा बीडचा बिहार झाला, असं कुठेही वाईट झालं की बिहार केला बा। जी तर आणि एक बिबारू राज्य अशीच त्या राज्याची प्रतिमा राहिली। पण शेवटी असं आहे की बदल सगळ्या ठिकाणी होतो, तर आता त्या राज्यातल्या लोकांनाही विकास करायचा आहे आणि त्यांना देखील स्वतःची प्रगती साधून घ्यायची आहे। हा एक बदल आहे। दुसरी गोष्ट, तिथे अर्थात ते जे 10,000 लाडकी बहिणीचं जे विस्तारित स्वरूप म्हणू त्याला आपण, हो तर ते आणि युवक प्रशांत किशोरमुळे युवकांचंही मतदान खूप झालं तिथे, महिला आणि युवक। त्याचा फायदा निश्चितच भाजपला जास्त होईल। बर आणि लोकांना बदल हवा आहे आता आणि विकास हवा आहे। म्हणजे तेच लोक, तेच नेते, तेच सगळं, पण कुठेतरी त्यांनाही शेवटी बदल हवाच आहे। तेजस्वी यादव आणि राहुल गांधींचं कोलॅबोरेशन काय म्हणायचं? तर त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही। पुढे एकंदरच आपण बघितलं तर म्हणजे राहुल गांधी, तेजस्वी यादव ज्या पद्धतीने एकंदर त्यांचा प्रचार आणि हे, तर फार प्रभाव पडणार नाही त्यांचा। एक असं होऊ शकतं, म्हणजे आपण जर आता यावेळी एक्झिट पोल वरून असं म्हणू शकतो निदान, की किमान असं होऊ शकतं की तेजस्वी यादवचा पक्ष त्यांच्यामधला सिंगल लार्जेस्ट म्हणून येऊ शकतो एखाद्या वेळेस। म्हणजे तेजस्वी यादवला ज्या पद्धतीनं आता अपेक्षित आणि किंवा जे काही चित्र दिसत होतं त्या पद्धतीनं यश मिळेल असं वाटतंय। म्हणजे ते कसं आहे की आता वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतो ना आपण, तसं ते आहे। म्हणजे की किमान मग त्यातल्या त्यात तो पक्ष थोडा त्यांना थोडं मिळू शकतं लिफ्ट। आणि एकूणच राहुल गांधींना ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत होता, तो बिहारवरती तो प्रभाव पडला नाही असं म्हणायचं? तर फारसा प्रभाव पडणार नाही। आता गर्दी तर असं आहे की लोक अट्रॅक्शननी पण येतात। जी पण एकंदरच राहुल गांधीची जी पीआर टीम आहे, ती पीआर टीमच म्हणजे त्यांचं मजाक बनवून टाकते सर। म्हणजे फार जोरदार पीआर टीम आहे त्यांची। काय करते ती, कसं त्यांना काय काय करायला लावते, डबक्यात उडी मारायला लावते, मासोळ्या पकडायला लावते। तर आणि इलेक्शनच्या दरम्यान राजद आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी अंतर्गत धुसफूस झाल्याच्या बातम्या येत होत्या। ते असतेच ना। जी म्हणजे काँग्रेसचं कसं आहे की ते बाकी लोकशाहीचं जाऊ द्या, पण पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणारा एकमेव पक्ष आहे तो काँग्रेस। त्याच्यामुळे ते लाथाळ्या आणि ते जिवंतपणाचं लक्षण आहे त्या पक्षाच्या। म्हणजे आता संपत आले तरी ते सुधरत नाही ते। जी 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 मग ते महाराष्ट्र असो, बिहार असो, कुठेही असो। म्हणजे एकूणच पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येईल आणि
पुन्हा एकदा निर्विवाद बहुमतात बिहारमध्ये सुद्धा सत्ता स्थापन होईल असं म्हणायला आता हरकत नाही खरं तर. बिलकुल सध्याचे एक्झिट पोल पाहता जी म्हणजे निदान आपण असं म्हणू शकतो की यावेळेस ते खरे निघतील. जी 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 आणि लोकांना बदल हवा आहे, विकास हवा आहे. आणि शेवटी कसं आहे की प्रत्येकाला आपल्या राज्याची प्रतिमा बदलायचीच आहे. तर मला वाटते लोक विकासाच्या बाजूने जातील आणि त्याचा फायदा निश्चितच भाजपला होण्याची शक्यता जास्त आहे. जी पुन्हा एकदा बिहारवरती सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश येईल असं म्हणायला पाहिजे. भाजपचाच मुख्यमंत्री होईल असंही म्हणता येऊ शकतं. हा सध्या आपण असं म्हणू शकतो. आपण एक जर लक्षात घेतलं तिथे तर भाजपचा तिथे मुख्यमंत्री झालेला नाही आजपर्यंत. बरोबर. आणि भाजपची जी कामाची पद्धत आणि हे आहे तर असं त्यांचे प्रयत्न निश्चित तिथं मला वाटते सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री होते. हो 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 हा पण त्यांचा मुख्यमंत्री झालेला नाही तिथे. बरोबर बरोबर. तर मला असं वाटतं की भाजपचे प्रयत्न निश्चितच असे राहतील की आपला मुख्यमंत्री तिथे व्हावा. आणि मला वाटतं हे सरकार आलं तर प्रयत्न त्यांचे पूर्णपणे हेच म्हणजे राहतील. प्रादेशिक पातळीवरती सत्ता स्थापनेचं जे भाजपचा अजेंडा आपल्याला म्हणायला हरकत नाही तो बिहारमध्ये सत्यात उतरेल असं दिसतंय सध्या तरी. बिलकुल ते त्यांचा हेतू भाजपचे कुठल्याच गोष्ट कधी लपून राहिली नाही ना. जी हेच एक राज्य असं आहे की जिथे ते जनतेच्या हाती आलं नाही. म्हणजे नितीश कुमार जसं ते इथे जसं अमित शहा म्हणाले होते ना मुंबई कुबड्या, तर त्या कुबड्या घेतल्याशिवाय होतच नाही ना. कुठेतरी त्यांना तिथे स्वतःचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि यावेळेस ते जवळपास करतील असं वाटते. नक्कीच आपण आता बघूया लवकरच निवडणुकीचा निकाल समोर येईल आणि ह्या ज्या काही सत्या आपण चर्चा करतो आहोत त्याचं नेमकं काय होईल ते आपल्याला लवकरच कळणार आहे. धन्यवाद तुम्ही वेळात वेळ दिलात आणि सहभागी झालात आणि आपली निरीक्षणं मांडलीत त्याकरता. धन्यवाद.